नमस्कार. आज आपण सेंटेन्स म्हणजे वाक्य याचा आपण कन्सेप्ट चार्ट संकल्पना पाहत आहोत. आता इंग्रजीमध्ये वाक्य ही 5 प्रकारची असतात. पहिला वाक्याचा प्रकार आहे असर्टिव्ह म्हणजे विधानार्थी वाक्य. दुसरा आहे प्रश्नार्थक म्हणजे व्हर्बल क्वेश्चन. तिसरा आहे WH क्वेश्चन म्हणजेच WH प्रश्न. चौथा एक्सक्लेमेटरी म्हणजे उद्गारवाचक वाक्य आणि पाचवा आहे इम्परेटिव्ह म्हणजे आज्ञार्थी वाक्य. आता माणूस दैनंदिन जीवनामध्ये बोलताना ही 5 प्रकारची वाक्य बोलत असतो. तर पहिलं आहे असर्टिव्ह सेंटेन्स, त्याला आपण विधान म्हणतो. हे जे वाक्य आहे हे सिंपल, कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स यापैकी कोणतंही असू शकतं. कंपाऊंडमध्ये कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स वापरले जातात. फॉर एक्झाम्पल अँड, बट, ऑर, एट, फॉर यापैकी काहीतरी कंजंक्शन असतं. कॉम्प्लेक्स असेल तर सबऑर्डिनेट कंजंक्शन, फॉर एक्झाम्पल इफ, बिकॉज, वेन, ॲज सून ॲज यापैकी कंजंक्शन्स वापरले जातात. आता जसं असर्टिव्ह सेंटेन्स ह्या तिघापैकी एक असतं, तसंच त्याचा प्रकार एक तर होकारार्थी किंवा नकारार्थी असतो. नकारार्थीमध्ये नॉट वापरलेलं असतं आणि होकारार्थीमध्ये म्हणजेच पॉझिटिव्ह सेंटेन्समध्ये नॉट नसतो. आता ही असर्टिव्ह सेंटेन्स यांची वाक्याची सुरुवात पार्ट्स ऑफ स्पीच मधील नाऊन किंवा प्रोनाऊन पासून होतो. प्रोनाऊनमध्ये पर्सनल, डिमॉन्स्ट्रेटिव्ह आणि इंडेफिनिट यापैकी प्रोनाऊन असू शकतात. पर्सनलमध्ये आय, वी, यू, ही, सी, इट, दे हे प्रोनाऊन येतात. डिमॉन्स्ट्रेटिव्हमध्ये धिस, दॅट, दीज, दोज हे प्रोनाऊन्स असतात. आणि इंडेफिनिटमध्ये अनेक प्रोनाऊन्स येऊ शकतात, म्हणजे समबडी, एनीबडी अशा टाईपचे प्रोनाऊन्स त्या ठिकाणी येऊ शकतात. आता दुसरं आहे व्हर्बल क्वेश्चन्स किंवा एस्नोटाईप क्वेश्चन. यामध्ये सुद्धा सेंटेन्स सिंपल, कंपाऊंड किंवा कॉम्प्लेक्स यापैकी असू शकतात. आणि त्याचबरोबर ते वाक्य हे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह म्हणजे होकारार्थी किंवा नकारार्थी असू शकतो. हा जो व्हर्बल क्वेश्चन आहे याची वाक्याची सुरुवात ही फक्त आणि फक्त ऑक्झिलरी व्हर्ब किंवा हेल्पिंग व्हर्बने होते. ऑक्झिलरी व्हर्ब 2 प्रकारचे आहेत, प्रायमरी आणि मोडल. प्रायमरीमध्ये बी, डू, हॅव त्याची रूपं येतात. मोडलमध्ये कॅन, कुड, मे, माईट, मस्ट अशी रूपं येतात. तर याने वाक्याची सुरुवात होते, त्याला आपण व्हर्बल क्वेश्चन्स म्हणतो. तिसरं सेंटेन्स आहे WH क्वेश्चन म्हणजेच WH प्रश्न. हे पण सिंपल, कंपाऊंड, कॉम्प्लेक्स असू शकतात आणि त्याचबरोबर ते एकतर होकारार्थी असतील किंवा नकारार्थी असतील. WH क्वेश्चनची सुरुवात इंट्रॉगेटिव्ह प्रोनाउन्स किंवा ॲडजेक्टिव्हने होते. इंट्रॉगेटिव्ह प्रोनाउन्स आणि ॲडजेक्टिव्ह कोणते आहेत? व्हॉट, वेन, हाऊ, हू, हुम यापैकी वाय अशा इंट्रॉगेटिव्ह प्रोनाउन्सने होऊ शकते. चौथा आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजे उद्गारवाचक वाक्य. त्याची सुरुवात होकारार्थी, ते होकारार्थी असू शकतं, नकारार्थी असू शकतं आणि त्याचबरोबर ते सिंपल किंवा कंपाऊंड किंवा कॉम्प्लेक्स यापैकी कोणतंही असू शकतं. ह्या एक्सक्लेमेटरी सेंटेन्सची सुरुवात व्हॉट किंवा हाऊने होते.
व्हॉट आणि हाऊ हे या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह, इंट्रॉगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह्ज म्हणून या ठिकाणी काय करतात, येतात. पुढचं आहे इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य. हेही सिंपल, कंपाऊंड किंवा कॉम्प्लेक्स यापैकी काहीही एक असू शकतं. आणि त्याचबरोबर ते एकतर होकारार्थी असतं किंवा नकारार्थी असतं. आणि हे जे इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे त्यांची सुरुवात पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये बेस फॉर्मने होते. पार्ट्स ऑफ स्पीचच्या बेस फॉर्मने त्यांची सुरुवात होते. प्रायमरीचा बेस फॉर्म, 3च प्रायमरी क्रियापद आहे, बी, डू, हॅव, तर त्या फॉर्मने त्याची सुरुवात होते. किंवा मेन व्हर्बच्या बेस फॉर्मने ज्या वाक्यांची सुरुवात होते त्याला आपण इम्परेटिव्ह सेंटेन्स असे म्हणतो. सांगायचं तात्पर्य एकच की ही जे 5 सेंटेन्स आहेत ते ह्या 3 प्रकारापैकी कोणताही एक असू शकतो. आणि त्याचबरोबर ते एकतर होकारार्थी असतात किंवा नकारार्थी असतात. हा आहे वाक्यांचा कन्सेप्ट चार्ट. आणि त्याच्याबरोबर ते वाक्य हे कोणता तरी टेन्स हा त्या वाक्यामध्ये आलेला असतो. आणि त्या वाक्यातील टेन्स हे फक्त व्हर्ब म्हणजे क्रियापदाच्या रूपावरून आपण त्या वाक्याचा टेन्स हा ओळखू शकतो. आता ही संकल्पना पाहण्यासाठी आपण एक सेंटेन्स आधी पाहूया. या ठिकाणी 3 सेंटेन्सेस आपण घेतलेली आहेत. आय प्ले क्रिकेट म्हणजे मी क्रिकेट खेळतो. हे सेंटेन्स असर्टिव्ह आहे आणि असर्टिव्ह मधलं सिंपल सेंटेन्स आहे. आणि यात नॉट आलेलं नाही म्हणजे हे होकारार्थी वाक्य आहे. आता आय प्ले क्रिकेट अँड फुटबॉल या ठिकाणी अँड हे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आलेलं आहे. त्यामुळे हे वाक्य असर्टिव्हच आहे, पण ते असर्टिव्ह मधलं कंपाऊंड सेंटेन्स आहे. पुढचं वाक्य आहे इफ आय प्ले क्रिकेट रेग्युलरली आय कॅन इम्प्रूव्ह इट. हे वाक्य पण असर्टिव्ह म्हणजे विधानार्थीच आहे, परंतु विधानार्थीमधील ते कॉम्प्लेक्स या प्रकारातलं आहे. आणि यात नॉट आलेलं नाही म्हणजे हे होकारार्थी वाक्य आहे. इंग्रजीमध्ये वाक्य ही 5 प्रकारचे असतात आणि ते 5 पैकी कोणताही प्रकार जरी असेल तरी त्यातील ते एकतर सिंपल, कंपाऊंड किंवा कॉम्प्लेक्स असतात. आणि त्याचबरोबर ते एकतर होकारार्थी असतात किंवा नकारार्थी असतात. थँक्यू सो मच.